जगातील सगळ्यात मोठी लोकशाही असलेला आपला भारत देश सोडून मी राहते एका सुंदर पण राजेशाही प्राधान्य देशात आणि आज इथे येऊन आणि राहून मला तब्बल 4 वर्ष उलटून गेली. कारण म्हणजे लग्न. होय, मी डॉक्टर मयुरी अँड वेलकम टू माय 30 डेज सिरीज ऑफ लाईफ ऑफ इंडियन मॉमच्या डे 1 मध्ये. सुरुवात कुठून करायची हे अजूनही जरा कन्फ्युजन आहे, पण सांगायचं झालंच तर सुरू करूया जिथे मी राहते आहे ते देशापासून, म्हणजेच मिडल ईस्टच्या एका अतिशय सुंदर आणि सगळ्यात वेगळा आणि छोटासा देश म्हणजे ओमान पासून. फक्त 50 लाख लोकसंख्या असलेला हा देश खरंच खूप अप्रतिम आहे. खरं तर मला लग्नाआधी माहिती सुद्धा नव्हतं की असा कुठला देश सुद्धा आहे, पण आता मात्र या देशावर, इथल्या लोकांवर आणि ओमानच्या संस्कृतीबद्दल वेगळं आकर्षण निर्माण झालंय असं बोलायला हरकत नाही. माझ्यासारख्या राहणाऱ्या प्रत्येक एक्सपॅटचं मत पण असंच असावं कदाचित. ओमान हे देश नेमकं आहे तरी कसं, इथली लोक कशी आहेत, इथले नियम कायदे कसे आहेत, एक्सपॅट म्हणून इथे आपल्यासारख्या भारतीयांची लाईफस्टाईल कशी आहे, हे सगळं या मिनी ब्लॉग सिरीज थ्रू तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा मी छोटासा प्रयत्न करते आहे. आवडेल तर लाईक आणि